दरम्यान आमच्यात कोणतीही कटुता नाही आणि राज ठाकरेंच्या मनातही तसं नसेल असं म्हणत महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान आदित्य ठाकरेंनी केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या तुमच्या घरातलं जे काही एक कटुता ज्या काही कारणामुळे असेल ती कटुता आता नाही असं आम्ही समजायचं. बघा तुम्हाला एक सांगू, आता जवळपास 20 वर्ष झाली. कटुता मला वाटत नाही कधी आमच्या मनात होती. उद्धव साहेब जर तुम्हाला माहिती आहे राग मनात ठेवत नाहीत कधी. जे काय असतं ते स्पष्ट तोंडावर असतं आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने पण तसंच आहे. ठीक आहे, राजकीय आतापर्यंत आमचे मार्ग वेगळे होते, राजकीय पद्धती वेगळे होते. एक महत्वाचं जसं मी सांगितलं की राजकारण असेल पण आम्ही जे राजकारण करतो ते समाजकारणच असतं आणि जे आतापर्यंत आम्ही पाहत आलोय, ऐकत आलोय आणि जसं वागत आलोय की लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय गरजेचं आहे, स्वतःचा विचार करू नका, स्वार्थ पाहू नका, लोकांना काय महत्वाचं आहे. मला वाटतं हेच आम्हाला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे. तीच आम्ही पाळू. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. अच्छा, ते होणार आणि ते दिसणार आम्हाला. जे लोकांच्या मनात असेल ते होईल. पण तुम्हाला ब्रँड ठाकरे बद्दल जर विचारायचं झालं तर तुम्हाला कुठला ब्रँड ठाकरे तुमच्या जवळच आहे? प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापासून तुमच्यापर्यंत कुठला ब्रँड ठाकरे तुम्हाला? बघा, प्रत्येक पिढी ही त्यांच्या काळामध्ये प्रत्येक पिढीचं ते रेलेव्हंट विषय घेत गेले. माझे पणजोबा असं पाहायला गेलं तर जातीपाती असतील किंवा अनटचेबिलिटी असेल ह्याच्या विरुद्ध, अस्पृश्यताच्या विरुद्ध लढत आले, चाइल्ड मॅरेजच्या विरुद्ध लढले. माझे आजोबा स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढले, हिंदुत्वासाठी लढले, मुंबईसाठी लढले, महाराष्ट्रासाठी लढले, देशासाठी लढले. माझे वडील अर्थात हे सगळं घेऊनच, म्हणजे ह्या सगळे एलिमेंट्स घेऊन कोविड महामारीच्या वेळी जी त्यांनी एक त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह केपेबिलिटी दाखवली ती जगाने पाहिली. धारावी मॉडेलचा उल्लेख तर WHO केला. हे सगळं होत असताना आपण पाहतोय की आमचा ब्रँड ठाकरे हा आमचा नाहीये, हा महाराष्ट्राचा आहे. पण हे होत असताना भ्रष्टनाथ मिंदे शिवसेना नाव चोरतायत, चिन्ह चोरतायत. स्वतःची लाज वाटते म्हणून उद्या कधी ठाकरे पण लावून फिरतील. पण मला वाटतं महाराष्ट्राला माहितीये की ब्रँड ठाकरे हा देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी असेल, स्थानिक भूमिपुत्रांसाठी असेल, हा सदैव त्यांच्या सेवेत हजर आहे. सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी? मागणी काय आणि काय केल्यामुळे समाधान होणार, असा सवाल भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना उपस्थित केलाय. तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार, मग हिंदी आमच्या मुलांना का येऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मराठी भाषा प्रथम भाषा आणि मराठी भाषा सक्तीची भाषा. ज्यांना वाटतं की मी मराठी भाषा घेणार नाही त्यांना ती घ्यावीच लागेल. आता दुसरी भाषा इंग्लिश चालणार. ज्या 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि पार आमचं धुवून नेलं, तर ती इंग्लिश भाषा आम्हाला चालणार का? तर ती जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे. राहुल गांधी परवा काय म्हणाले की तुम्ही इंग्लिशला विरोध करणं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मुलांना फ्युचर त्याचं संपवणं. अरे वा. मग हिंदीच्या बाबतीतसुद्धा हाच मुद्दा आहे की देशामध्ये बहुतांश राज्य ही हिंदी भाषिक आहेत. मग तिथे आमच्या पोरांनी जायचं नाही का? त्यांना हिंदी येऊ नये का? एखाद्याशी हिंदीत बोलायचं असेल तर आमच्या मुलांना हिंदी येऊ नये का? सक्ती नसावी या विषयामध्ये उद्धवजी आणि राजजींपेक्षा 1% जास्त माझं म्हणणं आहे आणि ती सक्ती सरकारने केलेली नाही. मग मोर्चा कशासाठी? मागणी नेमकी काय आहे? मोर्चानंतर काय झालं की समाधान होणार आहे? हे मी तसा लहान माणूस आहे त्यामुळे मला काय अजून कळलेलं नाही. तर राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच करू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सध्या तरी आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच महायुती आहे, पण जर कोणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत असेल असं ते म्हणाले. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात संपादक मंदार फणसे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेतली. यावेळेला हिंदी सक्ती, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये, शक्तीपीठ अशा विविध विषयांवर त्यांनी आपलं मत मांडलंय. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर 1 असून त्यात अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज ठाकरे दोन्ही शिवसेनेला हवे आहेत ते तर दिसतंय, त्याची चर्चा होते. ते फक्त शिवसेनेलाच हवेत, दोन्ही शिवसेनेला, की ते भाजपलाही हवेत? असं आहे की आत्ता तरी आमची जी युती आहे ती भाजप, शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे. याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे. पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे,
आम्ही स्वागत करू. पण अजून काय असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. नाही, आहेत ना, त्याला काय. म्हणून काय झालं, त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात, एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय आहे? राजकीयच आहे ना. मला हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल? चला, देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय, हे लोकांना राजकारण करायचं आहे का? मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता, याचा अर्थ राजकीय आहे. याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे, याचा अर्थ राजकीय आहे.